विधान परिषदेच्या जागा वाटपाचा वाद अमित शहांच्या कोर्टात। महायुतीचे तिन्ही नेते आज शहांची भेट घेणार असल्याची माहिती। तर कांदा प्रश्नी बैठकीच्या निमित्ताने जागा वाटपावरही चर्चा होणार असल्याची माहिती। कांदा प्रश्न सोडवण्यासाठी आज सरकारचं शिष्टमंडळ दिल्लीला जाणार। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत काही मंत्री हे केंद्रीय सहकार मंत्री अमित शहांची भेट घेणार। राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीमध्ये नाराजीचा सूर कायम। सुनील तटकरे आणि छगन भुजबळांमध्ये वाद झाल्याची माहिती। तर प्रफुल्ल पटेल मुंबईत असूनही बैठकीला गैरहजर। अर्थखातं देण्यास विलंब केला जात असल्याने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार नाराज असल्याची माहिती। आता आम्ही सावरलो आहोत, त्यामुळे अर्थखातं पुन्हा आमच्याकडे आलं पाहिजे, सुनेत्रा पवारांचं मत। भाजपची 12 जागांसाठी 48 नावांची यादी तयार। यादी घेऊन प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण दिल्लीत पक्षश्रेष्ठींच्या भेटीला जाणार। विधान परिषद उमेदवारांच्या नावांवर दिल्लीतून होणार शिक्कामोर्तब। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्राजक्त तनपुरेंचा भाजप प्रवेश निश्चित झाल्याची माहिती। 30 मे रोजी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती। तनपुरेंना अहिल्यानगरच्या जागेवर उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता। नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयकडून आणखी दोघांना अटक। गॉड नावानं नंबर सेव्ह असलेल्या तेजस शहाला अटक। मनीषा हवालदारकडून घेतला होता पेपर। डॉक्टर मनोज शिरुरेला देखील अटक। नीट प्रकरणातील आरोपी मोटेगावकर आणि प्रल्हाद कुलकर्णीची सीबीआय कोठडी आज संपणार। दोघांना सीबीआय विशेष न्यायालयात हजर केलं जाणार। न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी होण्याची शक्यता। मीरा रोड नंतर आता गोरेगावच्या गोकुळधाममध्येही कुर्बानीला विरोध। भाजप नगरसेविका प्रीती साटम यांचं प्रशासनाला पत्र। गोकुळधाममधील कुर्बानीला बंदी घालण्याची मागणी। पोर्शे कार अपघातातील आरोपीची जेल बाहेर येताच जंगी पार्टी। विशाल अग्रवालचा पत्नीसह गळ्यात नोटांचा हार घालून केला डान्स। जेलबारी घडूनही अग्रवाल कुटुंबाचा मस्तवालपणा कायम। पुढारी न्यूज या व्हिडिओची पुष्टी करत नाही। शेतकऱ्यांना 30 जून पूर्वी कर्जमाफीचा मार्ग मोकळा। केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आचारसंहितेचा अडसर दूर। आचारसंहितेतून कर्जमाफी योजनेला विशेष सूट। यंदाही मुंबईची तुंबई होण्याची भीती। मिठी नदीची 61% सफाई। मोठ्या नाल्यांची 93.53% सफाई झाल्याचा दावा। पहिल्याच पावसात पाणी साचण्याची भीती। नाशिकच्या राजूर बहुल्यामध्ये हिट अँड रनचा थरार। रस्त्याच्या कडेनं चालत असलेल्या वृद्ध महिलेला भरधाव कारनं उडवलं। अपघातानंतर कार चालक पसार। बीडच्या परळीमध्ये शिवसेनेच्या नेत्यावर जीवघेणा हल्ला। कोयता घेऊन आलेल्या युवकानं केला हल्ला। हल्ल्यामध्ये शिवाजी शिंदे गंभीर जखमी। हल्ल्याचा थरार सीसीटीव्हीत कैद। नाशिकच्या कश्यपी धरणामध्ये बुडून चौघांचा दुर्दैवी मृत्यू। गरोदर पत्नीसह पती आणि शेजारी राहणाऱ्या 2 मुलांचा मृत्यू। एका धाडसी महिलेनं 2 वर्षीय मुलीचा जीव वाचवला। कर्नाटकमध्ये बिहार पॅटर्न। सिद्धरामय्या यांनी राज्यसभेचा अर्ज दाखल केल्यानंतर नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होणार। डी.के. शिवकुमार यांना मुख्यमंत्री करण्याची शक्यता। 1 जूनपासून रेल्वे स्थानकांवरील खाद्यपदार्थ महागणार। वडापाव 13 रुपयांवरून 20 रुपये होणार। संत्र, मोसंबी आणि सफरचंदाच्या ज्यूस सारख्या पेयांच्या दरात मात्र वाढ नाही। गुजरातचा धुव्वा उडवत आरसीबीची आयपीएलच्या फायनलमध्ये धडक। 254 धावांचा पाठलाग करताना गुजरातचा संघ 162 धावांवर गुंडाळला। कर्णधार रजत पाटीदारची 33 चेंडूत 93 धावांची धमाकेदार खेळी।